नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। इथं मी बासमती तांदूळ 2 वाटी घेतलेले, स्वच्छ धुवून घ्यायचा त्याला। तर पूर्ण व्हिडिओ पहा। तेल टाकलेलं, तेलामध्ये आता इथं खडे मसाले, तर इथं 10-12 लवंग, 10-12 मिरे, तर इथं हिरवी वेलची घेतलेली, थोडी फोडून घेतलेली आहे, 2 चक्री फूल, दालचिनीचा थोडा तुकडा, सुरुवातीला चहा जिरे, त्यानंतर खडे मसाले, तमालपत्र, नंतर उभा कट केलेला कांदा टाकलेला। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मोठ्या आचेवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं। कांदा कच्चा नाही राहू द्यायचा। त्यानंतर अद्रक, कोथिंबीर, लसूणचं वाटण केलेलं ते टाकलेलं परतून घ्यायचं। पावडर मसाला इथं घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला आणि हळद घेतलेले ते टाकायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आता हे स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकायचे। तांदूळ टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं व्यवस्थित परतून घ्यायचं। तिथं पाणी कसं टाकायचं, तुमचा जसा तांदूळ असेल त्यानुसार पाणी टाकायचं। कोणाला सुट्ट एकदम ओला आवडतो, कोणाला थोडासा चिकट, त्यानुसार पाणी टाकायचं। इथं मी सुट्टा बासमती वापरलेला आहे आणि जुना तांदूळ आहे, त्यामुळे जास्त पाणी वापरत आहे। 2 वाटीला 4-5 वाटी असं पाणी टाकत आहे। इंद्रायणी असे दुसरे तांदूळ असेल ते थोडे चिकट लागणारे, तर थोडं पाणी प्रमाणात टाकायचं। तर मोठ्या आचेवर अगोदर उकळी द्यायची याला। उकळी आल्यानंतर ज्या शेगडीच्या मंद, त्या मंद आचेवर, जेवढं मंद आचेवर शिजून झाकण ठेवून शिजून घेतलं तेवढं भात छान होतो, पुलाव छान बनतो। इथं मी कुंड्या व्यवस्थित ठेवत आहे, ऑर्डर केलेले आहेत। टेरेस गार्डन बनवायचं आहे, त्यामुळे कुंड्या ऑर्डर केलेल्या आहेत। नक्कीच टेरेस गार्डन तुम्हाला दाखवणार। भरपूर असे फुलांचे झाडं, शोचे झाडं लावणार आहे। आता इथं हॉलचं हे एसीचं मशीन, इथं चिमण्यांनी असं घरटं केलेलं आहे। या अगोदरही मोठं घरटं केलेलं होतं। तर पुलाव तयार झालेला आहे। और कोथिंबीर, मसाला, प्लेन राईस किंवा मसाला प्लेन पुलाव तयार झालेला आहे। तर नक्कीच बनवा। रायता बनवलेला आहे आणि कसं झाला ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।